रात्रीचे 2 वाजलेले आहेत, पण एनर्जी कॉक्रोच जनता पार्टीची तशीच्या तशीच आहे. 7 तासाआधी जो पार्लमेंट मार्च कॉक्रोच जनता पार्टीमधनं होणार आहे त्याची प्रिपेरेशन जर तुम्ही बघाल तर तिथे सध्या पाय ठेवण्यासाठी जागा नाहीये. जय भीमचे नारे, इन्कलाब जिंदाबाद, इतकी गर्मी, त्यात कॉक्रोच जनता पार्टीचे सगळे जे प्रोटेस्टर्स आहेत ते इकडे आलेले आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही स्टेजवर बघाल तर स्टेजवर तमिळचे सगळ्यात मोठे लीडर, बॉलिवूडचा सगळ्यात मोठा विलन जो आहे प्रकाश राज जो आहे इथे आलेला आहे. प्रकाश राज, अभिजित दिपके सगळे स्पीकर कॉक्रोच जनता पार्टीचे सगळ्या स्टेजवर आहे. प्रकाश राज पूर्ण रात्र इथे बसून आहेत. त्याच्या व्यतिरिक्त खूप मोठे मोठे लीडर जे आहेत ते उद्या जे आहे इथे येणार आहेत. सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. तिथे दिल्ली पोलिसांनी 163 सेक्शन लागू केलेला आहे. याचा अर्थ 4 ते 5 व्यतिरिक्त जास्त जर कोणी लोक उभं राहिली तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. दुसरं, 15 जणांची जी प्रॉपर एक ग्रुप बनवला आहे पूर्ण दिल्ली डिस्ट्रिक्टमध्ये. जॉईंट सीपी, स्पेशल सीपी, डीसीपी हे सगळे 4 नंतर हाय अलर्टवर जे आहे ते दिल्लीमध्ये असणार आहे. दिल्ली पोलिसांनी, मला कोट अनकोट करायचंय, त्यांनी उद्याच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या सांसद मार्चला जे आहे परवानगी नाही दिली आहे. म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी सांसद मार्च नाही करू शकत. म्हणजे ह्याचा अर्थ काय? याचा अर्थ असं होईल का की कॉक्रोच जनता पार्टीच्या या सगळ्या आंदोलनकारांना इकडनं जाऊ देणार नाही? कारण बाहेर खूप मोठमोठे बॅरिकेड्स लावलेत, दोन्ही साईडला खूप मोठे मोठे बॅरिकेड्स लावलेत. का यांना या आतमध्येच जे आहे पोलीस पॅक करून ठेवणार? जर परमिशनच नाहीये तर ते तिकडे जाऊच कसे शकणार? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आणि जर आत्ताची जर तुम्ही इकडे गर्दी बघाल तर ही गर्दी वाढतच चालली आहे. 2 वाजलेत, लोकांची एनर्जी नाही, एकमेकांना पंखे मारतात, अंगावर पाणी फेकतात, पाणी मारतात स्वतःच्या की बॉडी कूल राहील. एवढ्या गर्मीमध्ये भारताचा झेंडा, धर्मेंद्र प्रधानचं रेजिग्नेशन, या सगळ्या गोष्टी सध्या सुरू आहेत. दिल्ली पोलिसांची परमिशन नाही. उद्या सगळ्यात जास्त लक्ष 7 तासानंतर 9 वाजता जो प्रोटेस्ट होणार आहे त्याच्यावर आहे. उद्या नक्की होणार काय? कॉक्रोच जनता पार्टीला इकडनं जाऊ देतील, मध्येच थांबवतील? पूर्ण दिल्ली पोलिसांची पूर्ण सिक्युरिटी जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे. उद्या नक्की होणार काय याच्यावर पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. कारण त्या महाराष्ट्राचा जय भीम बोलून सुरू झालेला अभिजित दिपकेचा प्रोटेस्ट आता सगळ्यात महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पाऊल घेत आहे. उद्याचा पार्लमेंट मार्च.